सध्याचं युग हे डिजिटल कंटेंटचं युग आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा मनामध्ये लोकांचा असा प्रश्न येतो की आजची तरुण पिढी छापील पुस्तकं वाचते का वाचत नाही. पण राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा आणि माझा अनुभव असा आहे की आजची तरुण पिढी छापील पुस्तकं पण वाचते, डिजिटल कंटेंट पण वाचते. उलट डिजिटल कंटेंट हा सुरुवात म्हणून ती वाचते. डिजिटल कंटेंट वाचता वाचता जेव्हा त्या युवकाच्या किंवा युवतीच्या लक्षात येते की या पुस्तकामध्ये दम आहे आणि मला हे आवडलं, त्यानंतर ताबडतोब ती व्यक्ती अमेझॉन वरनं ते पुस्तक मागवते आणि वाचायला सुरुवात करते. कारण डिजिटल वाचनाचे जसे काही फायदे आहेत तसे काही तोटे पण आहेत. डिस्ट्रॅक्शन हा एक मोठा तोटा डिजिटल रिडिंगचा आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला खरोखरच सिरियस थॉट प्रोवोकिंग वाचायचा असेल तर शेवटी तुम्हाला आसरा घ्यायला लागतो तो छापील पुस्तकांचा. पण दुसऱ्या बाजूनी आज पुस्तकांची संख्या इतकी प्रचंड वाढते की मला आवश्यक असणारे, माझ्या दृष्टिकोनातून उपयोगी अशी कुठली पुस्तकं मी वाचावीत हे जर का मला शोधायचं असेल तर मी निश्चित आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाची मदत मी घेईन. मी AI ला टाकीन. AIचं ऑथेंटिक असेल की नाही मला माहिती नाही, पण मला एक दिशा मिळते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा तरुण हा डिजिटल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेगवेगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून पुस्तकांची मिळणारी समरी आणि शेवटी तपशिलात जाऊन वाचन करणं, छापील पुस्तकं, अशा सगळ्या गोष्टींचा उपयोग आजचा तरुण करतो आहे.